हाय गाईज सर्वांना, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर चल आजच्या ब्लॉगमध्ये माझी मैत्रीण मला भेटलेली आहे, तर तिच्यासोबत तुमचं मस्त वेलकम केलेलं आहे. तर कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता बघा वातावरण पण इतकं छान आहे, लोकेशनसुद्धा चेंज आहे. तर आले कुठे ते तर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. तर आम्ही आलो होतो आत्यांच्या गावाला, तर थोडंफार काम होतं त्यासाठी पण आलो होतो बरं का. तरी ते गेल्या गेल्या कारभाऱ्यांची नजर पडली फणसावरती, जे की त्यांना वाटलं होतं पिकलेलं होतं. घरूनच लेकरं म्हणत होते फणस खायला जायचं आहे, जॅकफ्रूट खायचं आहे. पण घरी तिथे गेल्यानंतर बघा हे कच्चंच होतं, त्याच्यामुळे सगळं मूडहाप झाला. पण पेरू इतके पिकले पिकले सापडले होते, त्यामुळे मस्त पेरू गोड गोड असे पेरू खाऊन घेतले. त्यानंतर एवढे पेरू वगैरे खाल्लं, जेवण वगैरे केलं, तर या अवधूतचं काही नारळाची नजर हटली नाही. आणि तो राहून राहून म्हणायचा नारळ पाणी प्यायचं. मग फायनली सगळे नारळ वगैरे काढून सोलून त्याला एवढे कष्ट करून कारभाऱ्यांनी त्याला नारळ पाणी पिऊ घातलं, सगळ्यांनाच प्यायला दिलं आणि सगळ्यांनी मस्त नारळ पाणी वगैरे पिलं. त्यानंतर सगळं खाणंपिणं झालं, मस्त एन्जॉय करून झालं. इकडे आलं की असाच एन्जॉय असतो. रांची वस्ती आहे, तर काम काय होतं ते पुढे तुम्हाला सांगते. तर रांची वस्ती आहे, इकडचा एरिया बागायती आहे, पाण्याचा एरिया आहे, त्यामुळे ऊसाचं जास्त पीक असतं. ऊसामुळे इकडे बिबट्यांची भीती जास्त आहे, त्याच्यामुळे हे सेफ्टीसाठी जे की घराला कंपाऊंड वगैरे करायचं काम होतं, तर त्यासाठी हे काम चालू होतं. आणि त्यासाठी तर मेन म्हणजे आम्ही आलो होतो तसं म्हणायला, हेल्प म्हणून असं. तर बघा इथे सगळ्यांची कामं वगैरे चालली होती, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळी कामं करत होती. तरी ते कंपाऊंड वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि वरती तारेची जाळी जे की ग्रिल असतं ते टाकायचं आहे, जेणेकरून भीती राहिली नाही पाहिजे. कारण ओट्यावरती पण बिबट्या एकदा दोनदा येऊन गेलाय, तो इन्सिडेंट झालाय, कारण घरात लहान लेकरं आहेत त्याच्यामुळे ही भीती राहते. तर बघा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा, आणि याच्या रिलेटेड मोठा ब्लॉग नक्कीच चॅनलवरती पडणार आहे, त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.